गुड मॉर्निंग एव्हरीवन, कशा आहात सर्व? मजेत आहात? स्वागत आहे तुमचं अजून एक आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तसंच आपल्या चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे पूजा जाधव व्लॉग. तर आजच्या दिवसात छान अशी सकाळपासून सुरुवात झालेली आहे. तर आज आम्ही बनवणार आहोत डाळीचे वडे. तर सध्या सगळ्यांचेच वाळवणीचे पदार्थ करायची धावपळ चाललेली आहे. तर तसंच आम्हीही घेतले आता बनवायला, आणि बरेच दिवसापासूनचं चाललं आहे की बनवायला घेऊयात. पण एक एक दिवस करून राहत होतं, तर म्हटलं चला आजच्याला करूनच घेऊ. तर ज्या डाळी आहेत त्यामध्येच मी करायला घेतले. तर मी ते हरभऱ्याची आणि मुगाची डाळ घेतलेली आहे. तर कुणी कुणी ते म्हणजे 2-3 प्रकारच्या पण डाळी ॲड करतात. याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ, मुगाची, मठाची, उडदाची, अशा बऱ्याचशा डाळी, मसूरची पण थोडीफार ॲड करतात. तर एक ते वेगळीच टेस्ट होते त्या म्हणजे वड्यांची. आणि आपण ते तळून जर घेतले तर मग छान लागतात. जसं आपल्याला एरवी आपण हरभऱ्याच्या डाळीचे जरी केले अशी चटणी वगैरे किंवा भाजी बनवायला, तर ते पण खूप छान होतात. तर म्हटलं चला जेवढ्या आहेत डाळी त्यामध्ये करूयात. आणि तर जास्त क्वांटिटीमध्ये ह्या 2 डाळी होत्या, तर मग ह्या 2च घेतल्यात मी. म्हटलं की मठाची डाळ येऊपर्यंत आपलं हे पण राहून जायचं. त्यामुळे म्हटलं चला आजच्याला आले डोक्यात, तर लगेच करून पण घेऊ. आणि सध्या ऊन पण भरपूर आहे. असे काही पदार्थ बनवले तर एका दिवसात वाळून जातात, म्हणजे दुसऱ्या दिवशी वाळू वगैरे घालायचं काही टेन्शनच नाही. तर त्यामुळे म्हटलं की चला पटपट. तर आता इथे मी डाळी वगैरे मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यात. तर ह्या डाळी मी रात्री भिजूनही घातलेल्या, कारण तर आपण पाट्यावरती वाटणार नाही. तर ह्याचं सगळं जे वाटण आहे ते तर आपण मिक्सरमध्येच काढणार आहोत. त्यामुळं मग तशा म्हणजे त्या अकॉर्डिंग भिजू घातल्या होत्या. तर आज आमची लाईट पण नाही सकाळ सकाळ. तर मग मसाला वगैरे काढायचं थोडंसं. हे म्हटलं चला तोपर्यंत लाईट येते, तोपर्यंत मला भाजीची तयारी करते. जे आपलं निसणं वगैरे आहे, भाजी वगैरे, शेंगा पण निसायच्या होत्या. तर आज ह्या 2 भाज्या बनवणार आहे, गवारीच्या शेंगा आणि ही करडीची भाजी बनवणार आहे. तर आता इथे स्वराज चालले सकाळ सकाळ की नळच धरून बसवत होती, सोडतच नव्हती अजिबात. सोड पिलू, खालीच नको तुझे हात धुवायचे ना आपल्याला. अगोदर तर गाडीवर चक्कर मारली, तिथून मग मी घेऊन हात कसं काय धुवायचे? तर त्यानंतर मग आतमध्ये आणले, म्हणलं हात वगैरे स्वच्छ धुवू. तर हात ते बिसमध्ये तर पाहू शकतो तुम्ही बाय म्हणजे वल्ली झाली रे पॅन्ट. आता हात पुरते कधी कधी ऐकते पण लवकर, कधी कधी म्हणलं जर दिला आली तर अजिबात ऐकत नाही ना. तर आता म्हटलं तर तिथेच तर तिला तिथे हँडवॉश करायला खूप आवडतं. इकडे इकडे इकडे. तर आता तिथंच उभं राहू होती. पण कसं स्टाईलमध्ये थोडंसं ओलं पण असतं तिथे, त्यामुळं मग तुझ्या गाडीत असं कुणी धरून असतं तर तसं पण तिला जास्त वेळ ती उभं पण नाही राहत. त्यामुळे मग कुणी ना कुणी सोबत असतंच. चल बरं हात काढ, धरून दे म्हणत होती, त्यामुळे म्हटलं काढली बाय. आता आम्ही हात काढतोय. बाय बाय. कुठे चालल्या तुम्ही? पारुशाच कुठे चालल्या? तर अजून बाकी आमच्या सर्वांच्या अरे बापरे, लय हुशार झाली मग पिलू आज. मॉर्निंगची आमची मस्त अशी सुरुवात पण सगळे म्हणजे काय म्हणतात, तर सगळ्यांकडे जायचं असतं तिला सकाळचं. तुझी कॅब कुठे? कॅब कुठे तुझी? बराचसा पिलू कॅब कुठे? तिच्या म्हणजे ती आमच्या घरात सांगायचं तर म्हणजे खूप म्हणजे असं मस्त वातावरण झाले. तर पहिले आम्ही कसं सगळे जे ते जास्त त्याचं काम करत राहायचं सकाळी सकाळी. तर तिच्यामुळं सगळे असे थोडा टाईम काढतात किंवा टाईम देतात पण, आणि थोडं कामाला पण स्टॉप घेतात. तर आता आपली इथे करडीची भाजी पण शिजून झाली आहे. तर म्हटलं चला तोपर्यंत लाईट येते तोपर्यंत मग आपण करडीची भाजी मी म्हणजे शिजवायला टाकली होती. तर मस्त अशी उकडून घेतली. कोरडी बनवणार आहे मी. तर तुम्ही कशा पद्धतीने करता ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इथे पाणी पण आलं होतं सकाळचं, तर मग साईड बाय पाणी पण भरती आहे. आणि तर भाजीसाठी शेंगदाणे संपले होते. तर म्हटलं चला अगोदर भाजी बनवण्याच्या अगोदर मग कढई मोकळी आहे तर मग लगेच शेंगदाणे पण भाजून घेऊयात. आणि असे एक खटी जर शेंगदाणे भाजायला जर घेतले तर मग बरी हेल्प होते आठवडाभर तरी. आता हे शेंगदाणे आठवडाभर पण नाही जाणार, पण तरी थोडेफार भाजून ठेवते. म्हटलं की जास्त जर पूर्ण कढईत भरून जर घेतले तर मग त्याला भरपूर टाईम लागतो. आणि आज भाजी वगैरे बनवायला पण टाईम झाला आहे. तर आता 10 वाजले आहेत. तर तेव्हा मी लाईट आली, त्यानंतर मग मी बाकी भाजी वगैरे बनवायला घेतली. आणि इथे आपली भाजी जी उकडून घेतली होती करडीची, तर ते मी आता म्हणजे त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घेते आणि सुकी करायला ठेवते. तर
ही पद्धत माझ्या मम्मीची आहे, तर ती पण बनवायची. तिच्याकडं ती ज्यांच्याकडून शिकली म्हणजे तिच्या आजीकडून शिकली होती ती पण. मग माझी आजी पण तशीच बनवते, माझी मम्मी तशीच बनवते, मी पण तशीच बनवते आता. आणि बऱ्याचशा भाज्यांच्या ज्या रेसिपी असतात त्या आपल्या खरं तर आजी पणजींपासूनच आलेल्या असतात, त्याच आपण पुढे कंटिन्यू करत असतो. आणि काय होतं की जरी बनवलेल्या नसल्या लग्नाच्या अगोदर तरी पण बघण्यावरून आपण बऱ्याचशा गोष्टी इकडे आल्यानंतर पण करत असतो. त्या गोष्टींचा मला चांगला म्हणजे हेल्प झाली की कधी म्हणजे काही काही गोष्टी ज्या बनवल्या नाही त्या पण पाहिल्या होत्या, त्यामुळे मग इकडे आल्यानंतर बरोबर आठवतात की हा असं केलं तर तसं केलं तर, त्यामुळे मग होऊन जातं बरोबर. तर इथे मी तीच भाजी थोडीशी हे करून घेते आहे, जेणेकरून आपण जो मसाला काढणार आहे तो व्यवस्थित मसाल्यामध्ये ही भाजी पण परतून घेईन. तर त्यासाठी तर अशी मस्त शिजवून घेतली होती भाजी, त्यामुळे मग लई खूप जास्त पण नाही शिजवायची, जेणेकरून मग ती पूर्ण हे पण नाही झाली पाहिजे. तर इथे मी थोडासा मसाला काढते. तर इथे हिरवी मिरची लसूण घेतला आहे. तर आता लसूण पण चांगला निघाला आहे यावर्षी आमचा घरचा. तर मागच्या वर्षी जास्त काही खास निघाला नव्हता, तर ह्या वेळेस म्हणजे असं चांगल्या मोठाल्या कांड्या आहेत. आणि मागच्या वेळेस भरपूर असा छोटाला होता आणि गळ पण जास्त निघाली होती. तर आता एक सोबतच मी सगळा मसाला इथे काढून घेतला आहे. तर आता तेलामध्ये परतून घेते मस्त असा, जसं आपण मिरचीला घेतो मी त्या पद्धतीनेच कोरड्या भाज्याचा मसाला जास्त तर परतून घेते जास्त टाईम. तर काय होतं एक भाजीची वेगळीच टेस्ट लागते. आणि कधी कधी म्हणजे काही काहींचं असं असतं की भाजी अगोदर टाकतात आणि मग त्याच्यामध्ये मसाला टाकतात. मी कधी काही भाज्यांना मी मसाला अगोदर टाकून मग त्याच्यामध्ये भाजी ॲड करते. ह्या दोन्हीमध्ये पण भरपूर म्हणजे टेस्टमध्ये फरक पडतो. तर ते मी आता इतक्यात मी जेव्हा आता काय म्हणतात लग्न झाल्यापासून जास्त म्हणजे भाजींचं माझ्याकडंच असतं, त्यामुळे मग ह्या गोष्टी मी ऑब्झर्व केल्यात. तर त्याच मी तुमच्यासोबत शेअर करते आणि शेअर करत असते. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी अशा खूप छोट्या छोट्या अशा टिप्स आहेत ज्या माझ्या ओन मी ऑब्झर्व केलेल्या आहेत, त्या मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर आय होप की तुम्हाला त्या आवडत असतील. तर आणि काही म्हणजे काही जणांना माहिती पण असतील. तर अशा पद्धतीने आपली करडीची भाजी रेडी आहे. आणि चांगली व्यवस्थित तेलामध्ये अशी परतून घेतल्यानंतर एक वेगळीच टेस्ट लागते. पण मेथी वगैरे त्या बाकीच्या भाज्या नाही बनवू शकत अशा, ज्या पण अशा कोरड्या बनवायच्या आहेत. तर पालकाची भाजी म्हणा, तर त्या अशा तर त्या बनवू शकतो आपण. तर इथे माझी करडीची भाजी मस्त अशी छान परतून झालेली आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की अशी ट्राय करा. जास्त काही म्हणजे काय म्हणता येईल एकदम सिम्पल आणि नॉर्मल अशी रेसिपी आहे. कारण की बऱ्याचशा जणांना आता मसाले वगैरे किंवा म्हणजे असं मसाल्याच्या भाज्या जास्त तर बनवल्या जात नाहीत. तर पित्त वगैरे खूप डोकेदुखी असे प्रॉब्लेम आता दिसून येते तर सगळ्यांमध्येच, म्हणजे कोणतंही एज असो ते सगळ्यांनाच पित्त होतं आहे, कुठं कुणाचं डोकं पण दुखतं. तर त्यामुळे मग जास्त तर पित्ताचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे, ते कोणती पण एज असो. तर त्यामुळे जास्त तर मसाले आपण रेग्युलर पण एवढे काही खाऊ शकत नाही. डेलीमधल्या भाज्यांना मसाल्याचीच भाजी असं तुम्ही खाऊ शकत नाही. पण तरी पण आपले नॉर्मल आपले मीठ मिरची लसूण आपलं हिरवी मिरची वगैरे ॲड करून मग त्या सिंपल भाज्या पण त्या पण खूप छान लागतात. तर त्याच थोड्याशा हे करून मग आपण व्यवस्थित पण बनवू शकतो. तरी ती आता माझी करडीची भाजी रेडी आहे. तर आता मी दुसऱ्या भाजीसाठी इथे मसाला काढते आहे. तर मॉर्निंगची हीच एक धावपळ असते आणि सगळ्यांच्या घरी असते मला असं वाटते. का तर म्हणजे काय होतं की असं मध्ये जर कधी लाईट वगैरे गेली तर खूप म्हणजे टाईम होतो. आणि इतर वेळेस कसं होतं ना, लाईटीचं बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की मेन जेव्हा एक्स्ट्रा काही काम असेल रेग्युलरचं स्वयंपाक सोडून दुसरं काही बनवायचं जर असेल तर लाईट जाते किंवा असं काहीतरी होतं, शक्यतो लाईट तरी जाते. त्यामुळं मग थोडासा लेट होतो. आणि आत्ताचा टायमिंग आहे 10 वाजत आले होते, 9:30 ते 10चा टायमिंग असणार आहे हा. तर मग ह्या गोष्टी मग करण्यात म्हणजे भरपूर असा टाईम जातो. त्यामुळे मग जे आपल्याला काही नवीन एक्स्ट्रा जे काही करायचं असतं त्यासाठी आपण थोडं एक्सायटेड असतो ना, तर ते एक्साइटमेंट थोडी कमी कमी होते. नंतर ना टाईम झाल्यावर रेग्युलरच्या टायमिंगवरती स्वयंपाक झाल्यावर आपल्याला टेन्शन राहत नाही. त्यानंतर आपण लवकर आवरायला पण सुरुवात होतो. आणि कसं आम्ही आता दोघीजणी असल्यामुळे आमचं लवकर आवडतं, तर आम्हाला तशी सवय झालेली की लवकर 8:30 ते 9पर्यंत स्वयंपाक वगैरे करून त्यानंतर लगेच 10:30-11 वाजेपर्यंत जेवण वगैरे सगळं होतं. तर त्याच टायमिंगनुसार सगळं आवरायचा प्रयत्न करत असतो. तर आता स्वरामुळं पण मी त्या टायमिंगमध्ये अजिबात चेंज केला नाही आहे. तर त्याच टायमिंगमध्ये सगळं आवरतं.
आणि मे बी लवकर आवडतं मला असं वाटतंय. आणि पहिले तरी थोडा 12 वाजेपर्यंत जेवायचं, 12 साडेबारा व्हायचे आम्हाला जेवण करूच तोपर्यंत, पण आता तरी 11 साडे11ला जेवण करतो आम्ही. काय होतं मग थोडासा जर गॅप जर घेतला आपण, म्हणजे जर म्हटलो की हां आता हेच टायमिंग थोडं जास्त जर टायमिंग जर घातला तर मग तो खूप लेट होतो. आणि सकाळचा जर टाईम मॅनेजमेंट करायचं म्हटलं तर मग मॉर्निंगला कंटाळा न करणे आणि लगातार काम करणे. कारण की खरं आहे की कधी कधी होतं आपल्याला असं की थोडंसं जाऊ दे, दररोजचंच काम आहे तर नंतर करता येईल असं होतं, विचार करतो त्याच्यामुळे. आणि एखाद्या दिवशी सपोज बसलो समजा गप्पा वगैरे मारायला तर त्याच्यामध्ये जास्त टाईम जातो, मग आपल्याला लेट होत चालतो. आणि हा सगळ्यांनाच वाटणार प्रश्न असणार आहे मला असं वाटतं. तर तिथं मसाले वगैरे थोडेसे ॲड करते आहे, म्हणजे मसाले कोणते आपले हळद जिरे वगैरे तर तेच ॲड करणार आहे मी, जास्त नाही. तर इथे अगोदर तेल जास्त तापलेलं होतं आणि फ्लेम पण हाय होती, त्यामुळं थोडंसं साईडनी माझी मिरची पण ही झाली. आणि मला अशी सवय आहे की जास्त तर परतून घ्यायचं, म्हणजे कोणते मसाले असो, इवन शेंगदाणे वगैरे जर टाकले तरी वेगळंच मी परतून घेणार. अगोदर पण मसाले परतून घेतलेले असतात. आता मी जे काय आपल्याला भाजी बनवायची ती जर टाकली इवन तर ती पण मी बऱ्याच वेळ परतून घेत असते, मग त्यानंतर नेक्स्ट स्टेप, त्यानंतर नेक्स्ट स्टेप असं होतं. तर तिथे एक गवारीची भाजी करते मी. तर एक भाजी कोरडी केल्यानंतर मग दुसरी एक पातळ ठेवत असते. शक्यतो आमची मॉर्निंगला पातळ भाजी असते, संध्याकाळी कोरडी असते. तर कधी कधी संध्याकाळी पण पातळ भाजीच असते शक्यतो तरी. तर त्यासाठी तर मग आता इथे भाजी कशी म्हणजे असते, जरी असं कोरडी बनवल्यावर करडीची भाजी कशी थोडीच होते, तर त्यामुळं मग मी ही भाजी पण केली. आणि करडीची भाजी कशी लगेच सुकून पण जाते आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं, आणि फ्रीजला थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळं मग वरतीच भाज्या असतात त्याच्यामुळं मग त्या थोड्या खराब पण होतात लगेच, म्हणजे सुकतात लगेच दुसऱ्याच दिवशी. म्हणजे बाजाराचा दिवस तेवढा गेला की दुसऱ्या दिवशी लगेचच सुकून जातात, सकाळ सकाळ दिसतात. तर त्यामुळे मग वाया न जातात, त्यासाठी मग 2-2 भाज्या करते कधी कधी. तर आता इथे साईड बाय सगळं हे किचन पण आवरायचं काम चाललं आहे माझं. कारण की मग लगेचच्या लगेच आवरलं की मग नंतर टेन्शन नाही. का तर मग आता वडे वगैरे करायचे म्हटल्यानंतर पण त्याला पण भरपूर टाईम जाणार. आणि वडे तोडायचे म्हटलं की भरपूर वेळ जातो त्याला. त्याच्या अगोदरची तयारी, आता डाळ वगैरे सगळी वाटून घ्यावी लागेल. तर इथे मी किचन वगैरे सगळं क्लीन करून मग आता डाळ वगैरे भिजली की नाही ते पाहत होते. तर आता चांगली अशी डाळ भिजली आहे. आणि तरी आपण सकाळी मी तरी 7:30 वाजता भिजू घातलेली आहे ही डाळ, आणि जास्त लवकर पण नाही घातलेली. तर तरी पण चांगली जेवढी म्हणजे जशी पाहिजे तशी तरी भिजली आहे. का तर आपण मिक्सरमध्ये हे करणार आहोत, दळून घेणार आहोत, त्यासाठी मग ही एवढी सफिशियंट आहे. तर मग तर मी इथे हाताने चेक करत होते की भिजली आहे का नाही व्यवस्थित. तर मग चला आता मस्त अशी डाळ भिजली पण आहे. तर मग आता या दोन्ही डाळी म्हणजे मिक्सरमधून काढायला पण भरपूर टाईम लागणार आहे. थोडं थोडं करूनच दळून घ्यावं लागेल, कारण की जसं असं अख्खले राहिले नाही पाहिजे, नंतर वाळल्यानंतर मग ते दाताखाली आल्यावरती होईल. त्यामुळं मग व्यवस्थित दळून घ्यावं लागेल थोडं थोडं ॲड करून. तर इथे मी एक भांडं दळून घेतले. तर चांगल्या पद्धतीने होती अशी पण. तर असं तर आत्ताच आमचं सर्वांचं जेवण झालं आहे आणि अजून मला स्वराला घालायचं आहे. तिचं जेवणाचं बनवून ठेवलं आहे, मी इथं आणून पण ठेवलं आहे. आणि म्हटलं की तिला अगोदर घालूयात. आणि बाकी थोडंसं डाळ वगैरे झाली आता वाटून, बाकी मसाले वगैरे राहिलेत आणि कपडे माझे राहिलेले आहेत. तर आता कपडे बघा मी आता 3-4 वाजताच धुईन, कारण की आता ऊन म्हणजे आता टायमिंग पण बराचसा झालं आहे. 12 वाजले होते, आम्ही जेवण करायला बसलो त्या करेक्ट 12 वाजले होते. आता 12:15 साडेबारा वाजत आले असतील. तर म्हटलं अगोदर त्यामध्ये थोडा मसाला वगैरे काढून वाटून घेऊन मग लगेच वडे घालायला घेऊ, कारण की त्याला पण आहे ना भरपूर टाईम लागणार आहे अजून, आणि आम्ही दोघीच आहेत त्यामुळे तर बराचसा टाईम जाईल. तर म्हटलं की चला तुमच्यासोबत पण शेअर करू. आणि सकाळपासून मी व्हिडिओमध्ये बोललीच नाही, बिकॉज आज एवढी गडबड असली, म्हणजे थोडं जरी एक्स्ट्रा काम असलं ना की ते जास्तच हे होतं. कारण की थोडाफार असं स्वयंपाकाचं म्हटलं किंवा स्वराचं म्हणावं लागतं, म्हणजे तिचं पण येतं त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे मग त्या कामात थोडासा टाईम जातो. बघा आता मी तर व्हिडिओ शूट करायला घेतले तर लगेच आली. तिला वाटतं का काय बोलती, कुणासोबत बोलती आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत मग शेअर पण करते काय किती राहिले काम वगैरे पण.
तर तेव्हा मग आता सगळ्यांचं जेवण वगैरे तर झालंय. आता स्वराला घालते. आता ती पण मगाशी झोपेतून उठली, बऱ्याच वेळ झोपली होती, तोपर्यंत बरंच काम आवरलं तसं. पण आता कपडे राहिले तरी पण, कारण की डाळ मिक्सरमध्ये वाटण्यासाठी मी घेतली होती, तुम्ही पाहिलं असेल, त्याला पण भरपूर टाईम लागला. आणि त्यामुळे आता सगळी हरभऱ्याची डाळ पण झाली वाटून, बाकीची प्रतीक्षाने वाटली. त्यानंतर आता फक्त मसाले ॲड करून लगेच वडे घालायला घ्यायचे तर. आणि त्याला आता बराचसा टाईम, तर मला असं वाटतंय 3-4 वाजतील, काय की आता 12:30 झालेत. तर मग काय माहिती 2-2:30 जाईल, नाही 3-4 तरी. पण पाहू आता, एवढे पण नाही आहे. 1-1 किलोची डाळ घेतली होती, तर त्यामुळे मुगाची आणि हरभऱ्याची डाळ. म्हणलं काही फक्त एकाच डाळीचे करतात, त्यामुळे म्हटलं की नको फक्त एकाच डाळीचे, काही म्हणजे 3-4 डाळींचे असल्यावर चांगले वाटतात. पण आता त्याच्यामध्ये पण ज्या जास्त प्रमाणात होत्या त्याच 2 डाळी घेतल्यात मी. मठाच्या डाळीचा पण वेट नाही केला, कारण की ती डाळ टाकल्यानंतर म्हणजे छान होतात. काही तर फक्त हरभरा मठाची डाळ टाकून करतात, पण मी मुगाची जास्त होती मग ती टाकली. मठाची बिलकुल डाळ नव्हती, मग त्यामुळे मग मी ती नाही ॲड केली. तर तुम्हाला आता इथं मधीच स्वराचा आवाज येत असेल, खेळू राहिली ती. तर चला, जास्त वेळ वाया न घालता आता स्टार्ट करते. तर तुम्ही पण असं आपल्या व्हिडिओला कंटिन्यू राहा. तर आता आंघोळ वगैरे करून बाकी सगळं आवरून आता डाळ वगैरे सगळी दळून पण झाली आहे इथं. तर त्यासाठी लागणारा थोडासा मसाले काढले होते. तर मिरची, लसूण, एवढा असं लसूण आणि मिरच्या घेतल्या होत्या काही वाळलेल्या लाल, तर त्याच टाकणार आहोत. आणि एवढं असं मीठ काढलं होतं. तर हे सगळे मसाले आपण त्यामध्ये आता हे करून घेऊ, मिक्स करून घेऊ. आणि त्यानंतर मग लगेच आपण वडे करायला घेऊ. का तर आमचं जेवण वगैरे सगळं बाकी आवरलेलं आहे, कपडे वगैरे आंघोळ वगैरे करून घेतले. तर म्हटलं की चला मग त्यानंतर मग वडे तोडायला एकदा तयार म्हणजे गेलं का मग टाईम होतो. त्यानंतर मग बाकी काम तर, आणि आता कसं ऊन पण आहे, त्यानंतर मग राहूनच जाईल. त्यामुळे म्हटलं चला लवकर करून घेऊ. तर आता एवढे असे मसाले काढलेत. आणि तर ठीक आहे, एवढे असे. तर मिरची म्हणजे थोडीशी तिखट आहे, तर त्यामुळे मग थोडी कमी केली. तर एवढं ही माप एकदम बरोबर झालं होतं. तर मिक्सरमध्ये वाटले, त्यामुळं त्याच्यात जास्तच पाणी असल्यासारखं वाटतंय, पण वाळल्यानंतर व्यवस्थित होतात. तर आता इथे हाताची आग न व्हावं त्यासाठी मम्मीला सकाळी कॉल केला होता, तेव्हा मग तिने सांगितलं खोबरेचं तेल लावा, नाही तर गोड तेल लावायचं थोडंसं हाताला, जेणेकरून मग हाताची आग नाही होत बिलकुल. आणि कसं श्रीशाला मला आंघोळ घालावं लागते, त्यामुळे मग माझे हाताची आग नाही झाली पाहिजे. आणि कसं हे वडे जर आपण तोडतो ना, तर 1:30 दुपारचे, आणि फायनली आत्ताशी आम्ही वडे बनवायला स्टार्ट करतोय. तर काही भागात वडे म्हणतात, तर काही भागात सांडवे पण म्हणतात, असं काहीतरी आहे, पण म्हणतात काहीतरी वेगळं. तर ते पण म्हणतात. तर आमच्याकडल्या भागात तरी वडे म्हणतात, डाळीचे वडे म्हणतात. तर आता तेच स्टार्ट करते. आणि याच्या अगोदरच आम्ही तशी पाहायला गेले तर वाळवणीचे पदार्थ बनवायला स्टार्ट केलं होतं. मागच आम्ही वेफर्स वगैरे बनवले होते, पण आम्ही तेव्हा काय शूट म्हणजे आपले व्हिडिओज येत ना, त्याच्यामुळे शूट काही घेतला नव्हता त्यावेळेस. पण आता वडे बनवतोय, तर चला आता म्हणजे आत्ताची आमच्या काय म्हणतात वाळवणीचे पदार्थ स्टार्ट झाले असं म्हणता येईल. तर आता भरपूर असं ऊन झाले, आणि म्हटलं होतं की म्हणजे या टायमिंगपर्यंत आपले होतीन पण बनवून, आणि मग उन्हामध्ये ठेवता येतील. पण आता सगळे वडे सगळे बनवून तयार होत म्हणजे घालून होऊस तोपर्यंत ऊन पण कमी व्हायला बसले. तर मग आता बराचसा वेळ गेला, आणि त्यामध्ये पण स्वराला झोपी लावायचं होतं. मग तिला तिचं सगळं खाणं वगैरे झालं, त्याच्यानंतर झोप वगैरे. त्याच्यामुळे म्हटलं तिने आम्हाला काहीच करून नसतं दिलं इथं. आणि इथं कसं वरती ती एका जागेवर शांत नसती बसली, त्यामुळे मग इथं नाही आणलं. आणि आम्हाला तिने वडे पण नसते घालून दिले, सगळे एकत्र केलं असतं तिने. तर त्यामुळं, आणि सध्या कसं दुपारचं जेवण झाल्यावर सगळे आराम करतात, तर त्यामुळं मग म्हटलं की चला तिला पण झोपी लावू, आणि मग त्यानंतर आपली सुरुवात करता येईल वडे बनवायला. आणि कसं म्हणजे ती एकदा निवांत झोपली ना, की मग मला पण असं थोडंसं लॉगमध्ये पण हे काय म्हणता येईल, आपलं जे शूट घ्यायचं आहे थोडक्यात, जे माइंडमध्ये असतं ते सगळ्या गोष्टी करता येतात. नाही तर मग तिला बघून मला, तिला जर म्हणजे तिचं जरी बाकी राहिलं जेवण वगैरे, तर मग माझं थोडंसं हेच होतं, म्हणजे घाईमध्ये काही थोडंफार शूट करायचं राहतं, किंवा काही डोक्यामध्ये वेगळ्या आयडियाज असतात, तर ते घ्यायचे असतात, ते आपण राहून जातात. तर म्हणलं आता निवांत ती झोपी लावल्यावर मग हे करता येईल. तर मग आता आज तुम्ही पाहू शकता शेजारी कार्यक्रम पण आहे, जागरण गोंधळ आहे त्यांचं. तर आज काय स्वयंपाकाला सुट्टी आहे संध्याकाळची. तर म्हटलं बघू, जर गेलोच तिकडे तर मग आपण शूट पण घेऊ, तर तुमच्यासोबत शेअर पण करू आम्ही. तर आता त्यांची चालली आहे तयारी उन्हाचं, आणि आज संध्याकाळी जागरण आहे, तुम्हाला दाखवते.
इथे त्यांची आता मंडप वगैरे टाकण्याची तयारी चालू आहे आणि भरपूर ऊन आहे खाली. मला इतके चटके बसू राहिलेत की बस. तर भरपूर ऊन आहे, तुम्ही पाहू शकता. दुपारचे 1:30 वाजलेत आणि सगळ्याच भागामध्ये सध्या भरपूर ऊन आहे, पाहू शकता. तर आता चला मग आता जास्त वेळ वाया न घालता स्टार्ट करतो आणि तुम्हाला पण दाखवतो. तर स्टे ट्यून. तर आमच्या इकडे जेव्हा आपण वाळूंचे पदार्थ उन्हाळ्याच्या दिवसामध्ये स्टार्ट करतो बनवायला, तर त्या अगोदर वडे हे स्टार्टिंगला केले जातात. आणि तर त्यामध्ये मग वडे वगैरे बनवायचे असेल तर सुरुवातीला असं 5 हे करतात. तर आपण जे ओवाळायच्या वेळेस करतो त्या पद्धतीने असे 5 हे करतात आणि मध्ये असं गोल करतात, सिक्क्यासारखं असं गोल एक. तर असं बनवून घेतात. तर त्याला हळदी कुंकू वगैरे लावतात आणि ज्या बायका आपली हळदी कुंकवासाठी आलेले आहेत तर त्यांनाही हळदी कुंकू वगैरे लावून घेतात, जेणेकरून आपल्याला इथून पुढे जे हे वडे वगैरे जे आहेत एखाद्या जे काही असं घरातलं काही शुभ कार्य जर असलं तर त्यासाठी आपल्याला यूज करण्यासाठी होऊन जातात. तर आणि इव्हन देवासाठी पण, म्हणजे आपण एरवी कोणताही सण केला घरात तर मग त्यासाठी पण होतात. तर त्यामुळं मग एक सुरुवात असते, त्यामुळं मग अशा पद्धतीने बनवतात. तर याला काहीतरी म्हणजे असं काहीतरी आहे ह्याच्यामध्ये शास्त्र, पण आता मला ते प्रॉपर नाही माहिती. आणि मला जे माहिती आहे तर ते मी सांगितलं असतं, बट चुकीचं नको काही वाटायला, त्यामुळं मी ते सांगत नाही आहे. बट मला तसं वाटतं आहे की असं आहे म्हणून. तर तुम्हाला कुणाला ज्यांना माहिती आहे तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. जर माझं आणि ते सेम असेल तर मी नक्की कमेंट करून त्याचा रिप्लाय देईल की हो मला पण असं माहिती आहे म्हणून. कारण की आता ते म्हणजे विचारायचं पण राहून गेलं खरं तर. मम्मीने कॉल केला होता तेव्हा तिने सगळं सांगितलं काय करायचं कसं नाही, पण माहिती पण आहे म्हणजे कशा पद्धतीने. आता आपण लहानपणापासून जे वाळवणीचे पदार्थ आहेत तर ते बनवण्यासाठी सगळेच हेल्प करत असतात आपल्या घरी. आणि तेव्हा आपल्याला अशी म्हणजे आपण तेव्हा काय म्हणता येईल की शाळेला पण सुट्टी असतात त्यामुळे मग घरचे पण तेव्हाच हे सगळं बनवायला पण घेतात. आणि सगळेजण असले ना ते एक वेगळीच मजा असते बनवायला पण. आणि हे जितकं मोठं काम असतं ना हे सगळं, जितका टाईम लागतो ते एकदम कमी टायमामध्ये हे सगळे जे पदार्थ आहेत ते बनवून होतात. आणि त्यामुळे लहानपणापासून मी बघत आलेली करत म्हणजे मम्मीसोबत पण करायची, त्यामुळं मला सगळं माहिती पण आहे. पण एक हे राहतं ना की आपण जेव्हा स्वतः बनवतो ना तर तेव्हा घाईगडबडीमध्ये काही गोष्टी म्हणजे सुटायला नको. तर त्यामुळं मग तिने पण सांगितलं, विचारलं, मग त्यामुळं मग म्हटलं की चला. पण ह्याला काय म्हणतात ना तर ते विचारायचं राहिलं आणि मला माहिती आहे पण आता मी ते सांगत नाही, चुकी. तर आत्ता झाले आमचे वडे घालून सगळे आणि तू पाहू शकता. तर एवढे असे झालेत वडे. इकडे काही थोडेसे, तर 2 किलो डाळ होती त्याच्यामुळे 1-1 किलो, त्याच्यामुळे आता थोडे झालेत आणि वाळून आणखीन थोडेसे होतील. पण बरे येतात तेवढे वर्षभरासाठी. काही एवढे आपण इतर वेळेस भाजीपाला ते भरपूर असते त्याच्यामुळे मग काही एवढे लागत नाही भाजीसाठी. फक्त थोडेफार तळून वगैरे जर खायचे असले तर त्यासाठीच लागतील फक्त. तर आता झालेत फायनली. आणि इकडे आम्ही सगळे नाही तरी आम्ही 2 जणी. स्वरा आली होती, स्वराला मध्ये. आबा पण आले तिथं हळूहळू. आणि आबा पण शक्यतो कधी वरती येत नाहीत, पण आज आम्ही इथं वडे घालायला घेतले तर ते पण आलेत. आणि एकटेच होते खाली त्याच्यामुळं मग काय पप्पा ते झोपलेत तर त्याच्यामुळं मग ते पण आले. स्वराला इथं आणलं तर तिला मी कार्टून लावून दिलं होतं टी व्हीवरती. थोड्या वेळ बैठली, जोपर्यंत बैठलं तोवर बैठलं, तिला आवडतं. पण नंतर न लागली रडायला, त्याच्यामुळे मग प्रतीक्षाने आणलं तिला वरती. आणि आता झालेत आमचे वडे घालून पाहत आहे. तर चला भेटूयात मग अशाच एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूयात मग अशाच एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय. पिलू बाय कर ग. पिलू बाय कर. बाय बाय कर. बाय. बाय बाय पिलू. बाय. मूड असेल तर करते. तर चला भेटूयात मग उद्याच्या व्हिडिओमध्ये.